शांततेत रॅली या लोकांनी देशासाठी शहीद झाले, या लोकांचं स्मरणच म्हणजे पोलीस प्रशासन आणि सुरक्षा अधिकारी आम्हाला शहीदांच्या रॅलीबद्दल अडथळा करतात का? आता मला एक सांगा साहेब, हा विद्यापीठाचा दोघले विद्यापीठ नाही, पोलिसांबद्दल आमचं तर भांडच नाही, ते आता त्यांना जसा वरून हुकूम आला तुमच्याबद्दलचं काही झगडं नाही, पण विद्यापीठाला मान्य नाहीत का शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू? हा मोठा प्रश्न आहे. जे विद्यापीठ आम्ही आतापासून काढत नाही सर, मी 2012 पासून विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. आता मी एका कॉलेजला CHD वर काम करतो. मी 2012 पासून पाहतो विद्यापीठामध्ये कितीतरी रॅल्या झालेल्या आहेत शांतते आणि ह्याच्यामध्ये. आज काय असं कुठला प्रश्न निर्माण झाला की आता पोरांना तुम्ही रॅल्या काढू देत नाही? दरवर्षी आता दुपारी आम्ही रक्तदान शिबिर घेतलं, त्यानंतर परमिशन दिली नाही त्यांनी. माघार घ्यावं लागेल. आता याचा जर इशू आम्ही बाहेर जर केला, बाहेर सांगितलंय बाबासाहेबांच्या विद्यापीठामध्ये प्रशासन ते जाणीवपूर्वक शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या रॅलीला परवानगी देत नाहीत, काय मेसेज येईल सर तुम्ही मला सांगा? शांततेमध्ये चाललोय ना आम्ही का रस्ता रोको करतोय का भांडणं करतोय का काय धिंगाणा करतोय? शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना आता आज शहादा दिवस उद्या पूर्वसंध्येला प्रत्येक वर्षी रॅली असते, पूर्ण देशभर साजरा केला जातो. तुम्ही कधी बलिदानाचं स्मरण नाही करू शकत तर आपण काय करू शकतो? आम्ही काय धार्मिक आयोजन केलेलं आहे का सर? धार्मिक का घोषणा कुठले वेगवेगळे आहे? गोष्टीचा विषय नाही, हे नाहीये, फक्त या परिसरातून हे व्हायला पाहिजे. अहो हे लँड ऑफ लिबर्टी म्हणतो सर, बाबासाहेबांचं विद्यापीठ आहे. आपलं गेट आहे, आता गेटवर तुम्हाला थोडी काय आपण काय बोलतो? मग आम्ही चाललो ना सर, चाललो ना आम्ही शांतीत जातो, काही प्रॉब्लेम नाही. पण याचा जर इथं जर अडवली सर रॅली आम्ही तर स्थगित करू, पण याचा खूप वेगळा परिणाम होईल. म्हणजे काय माहिती का, लोकांपर्यंत जाईल की विद्यापीठामध्ये, बाबासाहेबांच्या विद्यापीठामध्ये शहीद दिवस सुद्धा साजरा करायला बंदी घातली विद्यापीठाने, आणि त्याच्यामध्ये पोलिसांना सुद्धा त्यांनी इन्व्हॉल्व करून घेतलं, सुरक्षा अधिकाऱ्यांना सुद्धा इन्व्हॉल्व करून घेतलं. उद्या जर आम्ही कोर्टात याच विरोधात जर गेलो, त्या दिवशी आम्ही एकच बोललो की आम्हाला जी नोटीस पाठवलेली आहे ऑन विच बेसिस तुम्ही आम्हाला ती नोटीस दिली. सर आमचं एक मत आहे की आम्ही जेव्हा विद्यापीठाला सर मेसेज वगैरे तुम्ही तुमच्या वरिष्ठापर्यंत पोहोचून विचारणा करणार की बाबा असं सर प्रॉब्लेम येऊ लागला आम्हाला, परमिशन वगैरे देऊ लागला. एक मिनिट सर, सर एक मिनिट फक्त सर, आम्ही विद्यापीठाला रीत सर मनीषा एक मिनिट, हे बघा सर, आम्ही विद्यापीठाला रीतसर पत्र दिलं, आम्ही 18 तारखेला पत्र दिलं सर. 18 तारखेला पत्राचा रिप्लाय आम्हाला आला नाही विद्यापीठाकडून. मग आम्ही काय समजायचं? आम्हाला परवानगी आहे किंवा नाही? प्रशासनातले लोक का उत्तर देत नाहीत? आमचं पत्र गेलंय, त्यांनी स्पष्टपणे आम्हाला सांगावं पत्र काढून की तुम्हाला परवानगी नाहीये, पण आम्हाला त्यांनी तसंही सांगितलं नाही. प्रशासनाने त्याला आता कॉल करून सांगा ना, विचारा ना काय म्हणा त्याच्यामध्ये. सर ऐन वेळेस त्यांना आता म्हणणं सर, पत्र 18 तारखेला दिलेलं आहे, 18 पासून 19, 20, 21 आणि आज 22 तारीख आहे सर. तोपर्यंत त्यांनी रिप्लाय दिला नाही, मग आज कसे देतील फोनवरती? गेल्या वर्षीपासून हे कुलगुरू आलेत का, तेव्हापासून बंद झालेला आहे. त्यांना लोकशाहीत मान्य आहे का नाही हे तर आम्हाला प्रश्न आहे. प्रत्येक वेळेस माहिती द्यायला जातो, त्याचा रिप्लायच काहीच नाही. तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा ना, आम्ही त्यानंतर काहीतरी बघू ना. असं अचानक गेल्या वर्षी जेव्हा तुम्ही रॅली काढली त्यावेळेस त्यावेळेस ते नव्हते म्हणून त्यांनी नाही हे केलेलं, पण यावेळेस काय तर बरेच प्रोग्राम काहीच नाही केलेलं. या कुलगुरू आले त्यावेळेस आम्हाला गेल्या वर्षी पण असं दिलं होतं पत्र, पण आम्ही रॅली काढली होती. कारण की शांततेत गेलो आम्ही, काढली काहीच नाही. आम्ही डफ वाजवला, आम्ही घोषणा दिल्या. तुम्ही म्हणताय की नाही म्हणून असं कसं होणार? संयुक्त महाराष्ट्र झाला, मुंबई महाराष्ट्राला आलीच, डफावर महाराष्ट्राला मुंबई भेटली. मशाल म्हणतात नाही हे करायचं, ते मशाल तर आहे, प्रतीक आहे ते. तर असं कसं सर, दररोज एकत्र यायलाच नाही पाहिजे विद्यापीठात. छोट्या छोट्या गोष्टी उद्या म्हटलं विद्यापीठात पोरांना तुम्ही एकत्र येऊ नका, तुम्ही आंदोलन नका, मोर्चा करू नका, बोलू नका. मोठंच आहे की तुम्ही करू सर, ते ठीक आहे सर, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे सर. काय करायला पाहिजे सांगा? त्यांनी आम्हाला परवानगी काय दिली नाही सर, आम्ही आलो होतो ना. कारण की पहिले सगळ्या गोष्टी व्हायच्या. अहो हे 50 वर्षापासून होतं इथं, शहादत रॅली ही गेल्या 50 वर्षापासून होती. नाही नाही, फक्त रॅलीच नाही म्हणत, इथं प्रत्येक गोष्ट व्हायची ना. प्रत्येक गोष्ट आम्ही ठिकाण आहे की जे चळवळीच्या ठिकाण आहे, तुम्हाला पण माहिती असेल किंवा त्याचा इतिहास आहे खूप मोठा. तर आणखी काय, आणि विद्यापीठ प्रशासनाला आजपर्यंत माहितीच तोच देत होतो. कुलगुरूंना कळायला पाहिजे. परवानगी मागत नव्हतं सर, परवानगी मागत नव्हतं. नाहीये
ते 2-3 वर्षासाठीच आलेले आहेत. विद्यार्थी इथले परमनंट आहेत. इतिहास आहे इथला आणि तो इतिहास असं कसं काही करू सानप सर शकतात? काय करावं ते सांगा बरोबर तुम्ही आता. नाही, आम्ही सर. जर रद्द करायचं म्हणलं नाही करून असं थोडी ना काय नाही, रद्द करायचं म्हणलं आम्ही करत आम्ही सर आमच्या- सर विद्यार्थी शांततेमध्ये जात असताना असं अडवणं चुकीचं आहे. संसदेचं अधिवेशन चालू आहे, तुम्हाला माहिती आहे सगळं. विधिमंडळाचं पण अधिवेशन चालू आहे. आम्ही जर आमच्या काही आमदाराला सांगितलं की बाबा शहादत दिनानिमित्त विद्यापीठातल्या प्रशासनानं आम्हाला परवानगी नाकारली, पोलीस प्रशासनाने त्यांना साथ दिली आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्रास देऊन आम्ही बंद केलं, तर त्याचा उद्या वेगळा इम्पॅक्ट होऊ शकतो असं मला वाटतं. मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी असतो, मी शिकवतो, त्याचा वेगळा इम्पॅक्ट जाऊ नये. सर उद्या शहीद दिन आहे सर. त्यामध्ये असं होण्याची आमची अपेक्षा आहे. पण तुम्हाला उद्या शहीद दिन आहे. उद्या शहीद दिन आहे. आम्ही पूर्वसंध्येला काढतोय. उद्या त्याचा काय मेसेज जाईल तुम्ही लक्षात घ्या सर. अधिकाऱ्याला हे करतो फक्त 2 मिनिट. नाही थांबू नका सर, नाही तर आम्ही तसं कॅन्सल आम्हाला जाऊ द्या मला गेटला. आम्हाला पुढचं घर मग द्या आता म्हणतात. मग आता मग तुम्ही आता हे सर थांबता येत नाही सर. मशाल आम्ही पेटवलेली आहे. सर एवढ्या वेळात आम्ही गेटला पोहोचलो असतो कार्यक्रम मशाल पेटवलेली आहे. रॅली पण संपली. आमची रॅली संपली असते आता. एवढ्या टायमात ते चुकीचं आहे सर. अशा पद्धतीनं रॅली अडवणं चुकीचं आहे. हा. नाही सर आम्हाला यायचा प्रश्न नाही. आमची इच्छा नाही सर. परिस्थिती होती सर. काही एवढा विषय नाही तो. अहो आम्ही त्यांना जपतो, म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही लढतो या अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यासाठी. आमच्या देशात भांडण नाही. याच्यात असं करा की बस तुम्हालाही नको त्रास, आम्हाला येतं कामाने, तुमच्या वरिष्ठांना बी नको, आमच्या वरिष्ठांना बी. 18 तारखेला दिलेला आहे. माहिती चला चला बरं चला मनीष सर, चला. चप्पा चप्पा गूंज उठेगा इंकलाब के नारों से. इंकलाब 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 जिंदाबाद जिंदाबाद. अरे शहीद भगत सिंह अमर रहे, अमर रहे, अमर रहे. शहीद सुखदेव अमर रहे, अमर रहे, अमर रहे. जुल्म करेगा सत्ता के हथियारों से. चप्पा चप्पा गूंज उठेगा इंकलाब के नारों से. इनकलाबो 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 इनकलाब. जिंदाबाद 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 जिंदाबाद. जय 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 जय. फुले शाहू भगत सिंह, फुले शाहू भगत सिंह. हथियारों से चप्पा चप्पा गूंज उठेगा इंकलाब के नारों से. जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के हथियारों से. चप्पा चप्पा गूंज उठेगा इंकलाब के नारों